थेर गांव में मार्च माह में आंगनवाड़ी सेविका पद भर्ती का कार्यक्रम शुरू हुआ था। उसमें आईसीडीएस सावली बाल विकास प्रकल्प अधिकारी सावली इनकी ओर से जो नामांकन उम्मीदवार दाखिल करते समय भरे हैं, उसमें 3 तरह की कमियां नजर आई और यहां कमियां होने के बावजूद भी इन फॉर्म को अपात्र न ठहराते हुए पात्र ठहराया गया है। यह जानकारी आयोजित पत्र परिषद में देते हुए थेर गांव के सामाजिक कार्यकर्ता योगेश शिर्की ने बताया कि इस प्रक्रिया के बाद 11 से 12 माह बीत चुके हैं, परंतु अभी तक गांव में आंगनवाड़ी सेविका की पद भर्ती नहीं की गई है। आयोजित पत्र परिषद में यह मांग की गई है कि जल्द से जल्द अंगनवाड़ी सेविका की नियुक्ती की जाए। येथील आमच्या गावात मार्च महिन्यामध्ये जे अंगणवाडी सेविकाचं पदभरतीचा कार्यक्रम जो सुरू झालेला होता, त्यामध्ये आयसीडीएस सावली बाल विकास प्रकल्प अधिकारी सावली यांनी जो नामांकन अर्ज उमेदवारी दाखल करताना जे काही भरलेले आहे त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या त्रुट्या आहेत। एक तर म्हणजे सचिवाचा दाखला जोडणे अत्यंत गरजेचं आहे। रहिवासी दाखला तर सचिवाचा दाखला जोडलेला नाही, तिथं फक्त सरपंचाचा दाखलाच तिथं जोडलेला आहे। त्यानंतर चालू किंवा मागील तारखेचा रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे, पण तो सुद्धा 2 महिने पहिलेचा दाखला त्यानं जोडलेला आहे आणि बॅकडेटमध्ये तिनं नामांकन अर्ज सादर केलेला आहे। त्यामुळे तिथं कोणतेही नोकरीचे फॉर्म सादर करताना इतकी काळजी घेणे गरजेची असते की त्याच्यामध्ये त्रुटी निघू नये। जर थोडी जरी त्रुटी निघली तर तो फॉर्म छाननीच्या वेळेस अपात्र ठरला जातो। तर या फॉर्माला अपात्र न करता त्यांनी पात्र ठरवले, कारण पंचायत समितीमध्ये तिचे वडील हे कार्यरत आहे आणि त्याच पंचायत समितीमध्ये ही प्रकरण असल्यामुळे हा प्रकरण झाला असं आम्हाला आमची मागणी। तर जो काही आता प्रक्रिया झाली, आता म्हणजे जवळपास 11 ते 12 महिने झालेत। 12 महिन्यापासून आमच्या गावामध्ये अंगणवाडी सेविका नाही, लहान मुलं हे अंगणवाडी सेविकेपासून परावृत्त आहेत, त्यांना अंगणवाडी सेविका मिळतो नाही आहे। तरी लवकरात लवकर सेकंड नंबरवर जे कोणी असेल, एवढी प्रक्रिया करण्यापेक्षा सेकंड नंबर जे कोणी असेल 2ऱ्या क्रमांकावर तिला त्या जागेवर नियुक्ती करून घेण्यात यावी आणि ते सुद्धा तात्काळ 2 ते 4 दिवसामध्ये ते नियुक्ती करून घ्यावी। आणि पुन्हा जर समजा यांनी जर पुन्हा भरतीचं जर प्रकरण केले, पुन्हा अर्ज जर मागवले तर याच्यामध्ये 4-5 महिन्याचा पुन्हा कालावधी लोटून जाईल। यावेळेस किशोरी माता आहे, स्तनदा माता आहे, 0 ते 6 वयोगटातील मुलं आहेत, त्यांचा जबाबदारी कोण घेणार आहे? त्यासाठी ही लवकरात लवकर भरती सेकंड नंबर आहे त्यांची भरती प्रक्रिया करावी तात्काळ रूपात।